विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. टॅली ट्रेनिंग मध्ये आजचा हा आपला शेवटचा दिवस आहे आणि टॅली वापरत असताना आपल्याला आणखी वेळ वाचवण्यासाठी मी तुम्हाला आज काही शॉर्टकीज शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शॉर्टकीज तुम्ही लिहून घ्या आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही टॅली यूज करणार आहात त्यावेळेस या शॉर्टकीजचा तुम्ही वापर करा, म्हणजे जास्तीत जास्त तुमचा वेळ या ठिकाणी वाचणार आहे. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी जाऊया डिस्प्ले गेटवे ऑफ टॅली मध्ये. डिस्प्ले ऑप्शन आहे, डिस्प्ले मध्ये आपल्याला डे बुक मध्ये जायचं आहे. इथे खाली तुम्हाला स्टेटस बार वरती त्याच्यावरती इथे तुम्हाला पहिली शॉर्टकी दिसेल कंट्रोल क्यू. इथे क्यूच्या खाली डबल अंडरलाईन आहे. तर डबल अंडरलाईनचा अर्थ काय आहे? कंट्रोल. आणि इथे डी च्या खाली सिंगल अंडरलाईन आहे. सिंगल अंडरलाईनचा अर्थ आहे अल्टर. हा नेहमी लक्षात ठेवा, टॅलीमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शॉर्टकीज दिसतील सिंगल अंडरलाईन मीन्स अल्टर अँड डबल अंडरलाईन मीन्स कंट्रोल. सो कंट्रोल क्यू म्हणजे तुम्हाला बाहेर पडण्यासाठी एस्केपच्या ऐवजी इथे कंट्रोल क्यूचं एक बटन आहे. तुम्ही डायरेक्टली त्या मेनू मधून बाहेर पडू शकता. पुन्हा जा डिस्प्ले मध्ये, डेबुक मध्ये. आता दुसरी शॉर्टकी पाहू आपण, अल्टर. एंटरचं बटन दाबायचं आहे, त्याने आपण काय करू शकतो? अल्टर करू शकतो. या ठिकाणी डेबुक मध्ये दोन एंट्रीज दिसतात तुम्हाला. एक आहे कम्प्युटरची आणि दुसरी आहे डेप्रिसिएशनची. त्याच्यामध्ये बदल करायचा असेल, डेप्रिसिएशनच्या एंट्रीमध्ये बदल करायचा असेल तर एंटरचं बटन दाबा. अगदी साधं सोपं आहे. एंटर. दिस शॉर्टकी इज यूज्ड टू अल्टर व्हाउचर एंट्री डिटेल्स. म्हणजे तुम्ही डेट बदलू शकता, अमाउंट बदलू शकता, एनीथिंग. नॅरेशन ऑल्सो यू कॅन चेंज. नेक्स्ट आहे अल्टर डी. डी खाली सिंगल अंडरलाईन आहे. अल्ट डी. मी कीबोर्ड वरती डायरेक्टली अल्ट डी चं बटन दाबतो. तो विचारतो ज्या एंट्रीवरती तुमचं कर्सर आहे ती एंट्री जर तुम्हाला डिलीट करायची असेल, जर तुम्हाला वरची एंट्री डिलीट करायची असेल तर इथं त्याला सिलेक्ट करा आणि अल्ट डी चं बटन दाबा. तो विचारतो येस ऑर नो. कारण डायरेक्टली डिलीट होत नाही, तिथे तुम्हाला कन्फर्मेशन द्यावं लागतं, एंटरचं बटन दाबावं लागतं. तर अल्टर डी ने आपण काय करू शकतो? एंट्री डिलीट करू शकतो. आता इथे अल्टर टू म्हणजे डुप्लिकेट एंट्री. एखादी एंट्री आपल्याला पुन्हा पुन्हा रिपीट करायची असेल, जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये परचेसचे एंट्रीज करत असाल, तुम्ही सीए कडे काम करत असाल आणि सीए कडे वर्षभराचं अकाउंटिंग एकदम करायचं असेल, तर आपण परचेसची एंट्रीज किंवा परचेस बुक वरून, सेल्स बुक वरून एकच एंट्री वारंवार आपण करत असतो. त्यावेळेस तुम्ही पहिली एंट्री करून घ्या आणि पुढचे एंट्रीज काय करा? रिपीट करा. फक्त त्यामध्ये अमाऊंट चेंज होईल आणि तारीख बदलेल. तर ही एंट्री, डेप्रिसिएशनची एंट्री किंवा कम्प्युटरची एंट्री पुन्हा एकदा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही काय करू शकता? अल्टर टू असं शॉर्टकीचं बटन दाबा. इथे तुम्हाला वरती दिसेल लेफ्ट टॉप कॉर्नरला अकाउंटिंग व्हाउचर क्रिएशन, कंसामध्ये आलं डुप्लिकेशन. जसं आपण कॉपी पेस्ट करतो तसं. फक्त इथे काय करायचं? एंटर 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 करायचं आणि ऍक्सेप्ट करून बाहेर यायचं. तुम्ही पाहू शकता 40,000चे या ठिकाणी त्याच तारखेला 2 एंट्री झाले. याला म्हणायचं डुप्लिकेट व्हाउचर. आणखी एक आपण डेप्रिसिएशनची डुप्लिकेट व्हाउचर करूया. अल्ट टू. कोणतं बटन दाबायचं? अल्ट टू. आणि ही एंट्री सेव्ह करण्यासाठी कंट्रोल ए. पहा 8,000च्या 2 एंट्रीज या ठिकाणी झालेल्या आहेत. आता पुढे दिले त्यांनी एखादी एंट्री डिलीट करायची असेल. आता आपण पाहिलंय, आता डिलीट करून दाखवतो तुम्हाला. आधी डुप्लिकेट केलं, आता आपण अल्ट डी चं बटन दाबून ती एंट्री काय करूया? डिलीट करूया. एंटर केलं तर 4 पैकी आता 3च एंट्रीज या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. त्यानंतर पुढची शॉर्टकी आहे ती म्हणजे अल्टर एक्स. कॅन्सल. आता तुम्हाला प्रश्न पडेल कॅन्सल आणि डिलीट मध्ये काय फरक आहे? कॅन्सल आणि डिलीट मध्ये काय फरक आहे आपण पाहूया. आपण एस्केप करू, व्हाउचर एंट्री मध्ये जाऊ. इथे आपण व्हाउचर एंट्री करूया. तारीख F2, डेट चेंज करण्यासाठी
जुलै आपण सेल्सची एंट्री करूया. सेल्सची एंट्री करू ॲज व्हाउचर, बिल नंबर 10, अजित ट्रेडर्स अकाउंट डेबिट 500 टू सेल्स अकाउंट. आणखी एक एंट्री करूया, बिल नंबर 11, अजित ट्रेडर्स अकाउंट डेबिट टू सेल्स. आणखी एक एंट्री करूया, अजित ट्रेडर्स अकाउंट डेबिट टू सेल्स. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सेल्स मध्ये किती एंट्रीज केल्या हे पाहण्यासाठी आपण जायचं डिस्प्ले अकाउंट बुक्स आणि इथे तुम्हाला सेल्स रजिस्टर दिसेल. तर या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये तुम्हाला किती एंट्रीज दिसतात ते एंट्री नंबर, व्हाउचर नंबर 3, व्हाउचर नंबर 4, व्हाउचर नंबर 5. आपण आणखी 2 एंट्रीज आपण कॉपी करूया, म्हणजे डुप्लिकेट एंट्री करूया. कोणती शॉर्टकी आहे इथे दिले पहा. डुप्लिकेट एंट्रीसाठी अल्ट 2, कंट्रोल ए सेव्ह साठी अल्ट 2, कंट्रोल ए. आता टोटल आपल्याकडे किती एंट्रीज आहेत 3, 4, 5, 6, 7. 1, 2 का दिसत नाहीये कारण ते मागच्या महिन्यात आहेत, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये असतील. आता जर आपण ही एंट्री डिलीट केली 500 रुपयाची सगळ्यात वरची अल्ट डी, तर काय होईल पहा, ती एंट्री डिलीट होईल पण पुढचे सगळे नंबर काय होतील चेंज होतील. परंतु जर तुम्ही सेल्स बुक वरून, म्हणजे आपल्याकडे बिल बुक असतं आणि ह्या बिल बुक मध्ये आपण काही बिल आपण फाडले, एखाद्या व्यक्तीला माल विकला आणि माल विकल्यानंतर जर त्यांनी तिथेच ते ऑर्डर कॅन्सल केला असेल तर आपण काय करतो, ते बिलावरती कॅन्सल म्हणून आपण हे करतो, पण पुढचे बिलाचे नंबर आहेत ते बदलत नाही. मग व्हाउचर नंबर बदलायचं नसेल, सपोज 4 नंबरचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला कॅन्सल करायचं असेल आणि पुढचे नंबर बदलायचे नसतील, तर इथे शॉर्टकी वापरायची अल्टर एक्स, कॅन्सल. आता काय झालं पहा, इथे ही एंट्री जी आहे ती काय झाली कॅन्सल्ड, इथे दिसतोय तुम्हाला कॅन्सल, पण पुढचे नंबर बदललेले नाही, म्हणजे ही एंट्री तुम्हाला ब्लँक दिसेल, ही एंट्री तशीच राहणार. तर काय फरक आहे, डिलीट केल्यानंतर पुढचे व्हाउचर नंबर बदलतात, कॅन्सल केल्यानंतर पुढचे व्हाउचर नंबर बदलत नाही. आता एखादी एंट्री तुम्हाला इथेच ऍड करायची असेल, आता ही कॅन्सल केली, तुम्हाला आणखी एखादी एंट्री ऍड करायची असेल तर इथे शॉर्टकी आहे अल्टर ए, ऍड व्हाउचर. ऍड व्हाउचर, इथे तुम्ही परत बिल नंबर टाका आणि ती एंट्री, कोणतीही एंट्री तुम्हाला ज्याची करायची असेल ती एंट्री तुम्ही या ठिकाणी करू शकता. कोणती शॉर्टकी वापरली आपण, अल्टर ए टू ऍड व्हाउचर. पुढचा आहे अल्टर आय टू इन्सर्ट व्हाउचर. इन्सर्ट आणि अल्टर, इन्सर्ट म्हणजे काय ऍड करणे आणि ऍड करणे म्हणजे सुद्धा ऍड करणे. इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, आणखी एखादी एंट्री ऍड करू शकता. तर या दोन्हीमध्ये काहीही फरक नाहीये, ऍड व्हाउचर किंवा इन्सर्ट व्हाउचर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, दोन्हींचा अर्थ एकच आहे. तुम्ही अल्टर ए वापरा किंवा अल्टर आय वापरा. ऍड व्हाउचर और इन्सर्ट, इन्सर्ट म्हणजेच ऍड करणे. त्यानंतर पुढे एक कमांड आहे रिमूव्ह लाईन. येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे इथे वापरायचं नाहीये रिमूव्ह लाईन. जर तुम्ही अकाउंट बुक्स मध्ये असाल, कॅश बुक मध्ये असाल, आता इथे कॅश बुक मध्ये तुम्हाला दिसतंय कॅशचा बॅलन्स 17,500 आणि तुम्हाला असं वाटलं की ही एंट्री जर नसली असती तर आपला कॅशचा बॅलन्स किती असला असता. मग तात्पुरती जर तुम्हाला ती लाईन काढून टाकायची असेल, तात्पुरती डिस्प्ले मधून, परमनंट नाही, मग इथे शॉर्टकी वापरायची अल्टर आर, रिमूव्ह ए लाईन. आता तुमचा क्लोजिंग बॅलन्स किती झाला 20,000. आता एस्केप करूया, पुन्हा एंटर करूया, तुमचा बॅलन्स आला 17,500. म्हणजे रिमूव्ह ए लाईन ड्युरिंग डिस्प्ले. अल्टर आर चा यूज काय आहे, रिमूव्ह ए लाईन ड्युरिंग डिस्प्ले. ओके. त्यानंतर इथे कंट्रोल स्पेस, सर्वचे सर्व तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल
तर इथे काय आहे, कंट्रोल स्पेस, आणि एखादंच तुम्हाला एंट्री सिलेक्ट करायची असेल तर तिथे स्पेस बारचं बटन दाबायचं. आणखी दोन नवीन आपण शॉर्टकीज शिकलो, स्पेस बार आणि कंट्रोल स्पेस बार. म्हणजे एकाच वेळेस आपण अनेक एंट्रीज सिलेक्ट करू शकतो, डिलीट करू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व झाल्यानंतर आपण गेटवे ऑफ टॅलीवरचे काही शॉर्टकीज बघणार आहोत. आता गेटवे ऑफ टॅली मधले शॉर्टकीज तुमचे पाठ व्हायला पाहिजे. इथे F1 आहे, सिलेक्ट कंपनी. जर कंपनी तुम्हाला शट करायची असेल तर अल्टर F1 चं बटन आहे. शट कंपनी, कंपनी शट झालेली आहे. पुन्हा कंपनी सिलेक्ट करूया आपण, आकाश ट्रेडिंग कंपनी. F2 डेट चेंज करण्यासाठी, अल्टर F2 पीरियड बदलण्यासाठी. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. जर आपल्याला 2021 आणि 22 मध्ये एंट्रीज कंप्लीट झाल्या आणि नवीन वर्षामध्ये एंट्रीज करायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन कंपनी तयार करायची आवश्यकता नाही. फक्त या ठिकाणी पीरियड चेंज करायचा. तुम्ही पीरियड चेंज केला की पुढच्या वर्षीच्या कंपनीच्या नेक्स्ट फिनान्शियल इयर मध्ये तुम्ही व्हाउचर एंट्रीज करू शकता. यामध्ये ऑटोमॅटिकली मागच्या वर्षाचा क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी कॅरी फॉरवर्ड होईल. आणि जर कंपनी इन्फॉर्मेशन मेनू मध्ये जायचं असेल तर शॉर्टकी आहे अल्टर F3. या अल्टर F3 मध्ये तुम्ही कंपनी इन्फॉर्मेशन मध्ये कंपनी सिलेक्ट करू शकता, शट करू शकता, क्रिएट करू शकता, अल्टर करू शकता, बॅकअप घेऊ शकता, रिस्टोर करू शकता आणि कंपनी मधून बाहेर पडू शकता. अशा पद्धतीने बरेच शॉर्टकट आपण टॅली मध्ये व्हाउचर एंट्री करताना सुद्धा आपण पाहू शकतो. गेटवे ऑफ टॅली मेनू वरती पण काही शॉर्टकीज आहेत आणि प्रिंट करताना सुद्धा काही शॉर्टकीज आहेत. या ठिकाणी बॅलन्स शीट मी तुम्हाला दाखवतोय. बॅलन्स शीट जर बघत असेल तर या ठिकाणी काही शॉर्टकीज तुम्हाला दिसतात. ते बघा, इथे अल्टर F1 राईट साइडला बटन बार वरती डिटेल कंडेन्स, डिटेल कंडेन्स म्हणजे रिपोर्ट्स पाहताना अल्टर F1 चं बटन दाबलं तर तुम्ही डिटेल्स मध्ये रिपोर्ट पाहू शकता. त्यानंतर हे प्रिंट करायचं असेल तर इथे अल्टर P शॉर्टकी आहे. कोणत्याही रिपोर्ट्स मध्ये अल्टर P चं ऑप्शन जर वापरलं तुम्ही ते प्रिंट काढू शकता. इथे प्रिंट करा. आणि तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यू पाहिजे असेल तर इथे विथ प्रिव्ह्यू, नो प्रिव्ह्यू, विथ प्रिव्ह्यू, नो प्रिव्ह्यू, विथ प्रिव्ह्यू हा ऑप्शन घ्यायचा आणि इथे प्रिंट करायचं. पण हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर इथे झूम किंवा अल्टर Z शॉर्टकी आहे. झूम साठी अल्टर Z. झूम मधून बाहेर येण्यासाठी एस्केप. मी कीबोर्ड वरती शॉर्टकी दाबतोय अल्टर Z. अल्टर Z फॉर झूम. एस्केप बाहेर पडायचंय. अल्टर P फॉर प्रिंट. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण रिपोर्ट्स पाहताना सुद्धा आपण काय करू शकतो, शॉर्टकीज वापरू शकतो. इथे शेड्यूल 6 जर तुम्ही SY BCom ला असाल किंवा SY BCom च्या पुढे कोणत्या वर्गात असेल तर शेड्यूल 6 प्रमाणे सुद्धा आपण व्हर्टिकल बॅलन्स शीट पाहू शकतो. हे आहे व्हर्टिकल बॅलन्स शीट. शेड्यूल 6 कंपनी ऍक्ट मध्ये आपण अभ्यास केलेला आहे. हे जे बॅलन्स शीट आहे हे आता आपल्याला दिसतंय व्हर्टिकल, म्हणजे सुरुवातीला लायबिलिटीज आणि नंतर असेट्स. तर बॅलन्स शीट आपल्याला एकदाच जर्नल एंट्रीज करायची आहेत आणि बॅलन्स शीट आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोनही पद्धतीने आपण प्रिंट काढू शकतो, पाहू शकतो. व्हाउचर एंट्री करताना मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. जर एखादी एंट्री तुम्ही करत असाल तर ती एंट्री सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्टकट येस ऍक्सेप्ट, कंट्रोल ए म्हणजे ऍक्सेप्ट करायचं. ए म्हणजे ऍक्सेप्ट, ऍक्सेप्ट म्हणजे सेव्ह करण्यासाठी. त्याचप्रमाणे टॅलीमध्ये कुठेही जर तुम्हाला काही कॅल्क्युलेशन करायचं असेल तर इथे शॉर्टकी आहे कंट्रोल N. कंट्रोल N फॉर कॅल्क्युलेटर. इथे कंट्रोल N चं बटन आहे, N फॉर कॅल्क्युलेटर. पण खालच्या मेनूवर असताना वरती तुम्हाला जाता येत नाही, पण कंट्रोल N वरून वरती जायचं असेल तर कंट्रोल M चं बटन आहे, म्हणजे मेन मेनू म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटचे 4-5 आपण महत्वाचे जे रिपीटेडली आपल्याला टॅली वापरताना शॉर्टकीज वापरले जाणार आहेत ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणजे जर तुम्ही व्हाउचर एंट्री करत असाल, जर्नल एंट्री करत असाल आणि या ठिकाणी एखादं लेजर या ठिकाणी नसेल तर डिरेक्टली आपण व्हाउचर एंट्री मेनू मधून बाहेर न पडता
इथे एक अल्ट सी फॉर क्रिएट, अल्टर सी चं बटन दाबायचंय. आता या ठिकाणी लिस्ट मध्ये ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस नावाचा अकाउंट नाहीये, इथे आपण अल्टर सी चं बटन दाबूया. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असं आपण लिहू आणि एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एंटर करायचंय. ऍक्सेप्ट कंट्रोल ए किंवा एंटर बटन दाबायचंय. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एखादं लेजर जर्नल एंट्री करताना नसेल तर ते आपण डिरेक्टली क्रिएट करू शकतो. आता या ठिकाणी जर मी परचेसची एंट्री करत असेल आणि परचेसची एंट्री करताना या ठिकाणी जर आयटम्सचे नावं नसतील, स्टॉक आयटम्स, तर कोणतंही मास्टर क्रिएट करायचं असेल, मग ते लेजर अकाउंट असेल किंवा इन्व्हेंटरीचं स्टॉक आयटम असेल किंवा युनिट्स ऑफ मेजरमेंट असेल. आता या ठिकाणी सॅमसंग मोबाईल आहे, पण तुम्हाला आणखी वेगळं जर एखादं स्टॉक आयटम बनवायचं असेल, जर तुम्ही लॅपटॉप विकत असाल, या ठिकाणी आपण परत अल्ट सी चं बटन दाबायचं. डिरेक्टली आपण आलो स्टॉक आयटम क्रिएशन सेकंडरी मेनू मध्ये. म्हणजे इथून बाहेर पडून इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन मध्ये स्टॉक आयटम्स मध्ये क्रिएट हा ऑप्शन करण्याऐवजी डायरेक्टली व्हाउचर एंट्री मधून आपण स्टॉक आयटम क्रिएशन मध्ये आलो. या ठिकाणी आपण लिहू लेनोवो लॅपटॉप 15 इंच. काय मॉडेल नंबर असेल तर तो मॉडेल नंबर या ठिकाणी टाकूया. त्यानंतर परत अंडर तो विचारतोय, या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही ते कशामध्ये मोजता, नंबर्स मध्ये मोजता. तुम्ही क्वांटिटी मध्ये मोजत असाल तर पुन्हा इथे क्वांटिटी नाहीये, पुन्हा काय करायचं, इथे अल्ट सी चं बटन दाबायचं. अल्ट सी फॉर क्रिएट, इथे लिहायचं QTY म्हणजे क्वांटिटी, QUANTITY. अशा पद्धतीने तुम्ही कोणतंही लेजर, कोणतंही स्टॉक आयटम आणि कोणतंही युनिट्स ऑफ मेजरमेंट तुम्ही काय करू शकता, क्रिएट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अल्ट सी लक्षात ठेवायचंय. क्रिएट लेजर अकाउंट टू क्रिएट स्टॉक आयटम और युनिट्स ऑफ मेजरमेंट ड्युरिंग व्हाउचर एंट्री. ओके. आता महत्वाचे दोन जे नेहमी आणि रिपीटेडली आपण यूज करणार आहे ते म्हणजे नॅरेशन रिपीट करायचं. कारण दररोज आपल्याला अनेक एंट्रीज करावे लागतात. आपण दोन एंट्रीज या ठिकाणी करूया. पेमेंट मध्ये सॅलरी पे केली असेल तर सॅलरी अकाउंट डेबिट 1000 रुपीज टू कॅश. नॅरेशन लिहायचं बिंग सॅलरी पेड बाय कॅश. ऍक्सेप्ट या. आणखी एक आपण एंट्री करूया. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पे केल्याची ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पेड. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश बिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पेड बाय कॅश. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पेमेंट मध्ये अनेक प्रकारचे पेमेंट्स आपण करत असतो. सॅलरी पेड, कमिशन पेड, इंटरेस्ट पेड, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, अनेक एंट्रीज असतात. पण आता आपण पहिली एंट्री केली सॅलरी पेडची, आता एंट्री केली ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पेडची. जर पुन्हा तुम्हाला सॅलरीची एंट्री करायची असेल, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश, इथे 500 रुपये सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश. पाठीमागचं नॅरेशन तुम्हाला जर पुन्हा रिपीट करायचं असेल तर शॉर्ट की आहे कंट्रोल आर. पण कंट्रोल आर प्रेस केल्यानंतर इथे काय आलंय, बिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पेड बाय कॅश. पण आपल्याला सॅलरीचं नॅरेशन पाहिजे. मग सॅलरी अकाउंटची एंट्री करताना, पेमेंटची एंट्री करताना जे नॅरेशन आपण पूर्वी वापरलं असेल, मग आता सॅलरीची एंट्री तर आपण दोन एंट्री पूर्वी आपण केलेली आहे. मग त्याच लेजर अकाउंटचं म्हणजे इथे वरती जे लेजर आहे त्याच लेजर अकाउंटचं नॅरेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर शॉर्ट की आहे अल्ट आर. अल्टर आर. इथे लिहिलंय बिंग सॅलरी पेड बाय कॅश. ओके. तर कंट्रोल आरनी पाठीमागचं नॅरेशन म्हणजे त्या व्हाउचर टाईप मधलं नॅरेशन आणि अल्टर आरनी त्या लेजरचं नॅरेशन, वरती जे लेजर असेल त्या लेजरचं नॅरेशन आपण काय करू शकतो, रिपीट करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त वेळा अल्टर आर या फंक्शन कीचा आणि शॉर्ट कीचा आपल्याला वापर होतो. ऍक्सेप्ट येस. सो अल्टर आर to repeat a narration of the same ledger account and control R to repeat a narration of the same voucher type. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस रिपोर्ट्स पाहतो
जर मी डिस्प्ले मध्ये आलो, अकाउंट बुक्स मध्ये आलो आणि इथे कॅश बुक मध्ये असेल, इथे कॅश बुक मध्ये मला कॅशचा बॅलन्स दिसतोय एप्रिल महिन्यामध्ये 28,000 रुपये. जर आपल्याला असं वाटत असेल की ही शेवटची परचेसची एंट्री जी आहे 5,000 रुपयाची, ही एंट्री नसली असती तर आपला बॅलन्स किती दिसला असता. म्हणजे तात्पुरती जर आपल्याला ही लाईन रिमूव्ह करायची असेल तर इथे रिमूव्ह लाईन पण डिलीट नाही. रिमूव्ह करणे म्हणजे डिलीट करणे नाही. इट इज अ टेम्पररी डिसेबल. तर इथे अल्टर आरचं बटन आहे, त्याला रिमूव्ह करा. बॅलन्स 28 दिसतोय. रिमूव्ह केल्यानंतर तुमचा बॅलन्स दिसतोय 33,000. पण तो बॅलन्स हा डिलीट होत नाही. हे पुन्हा पाहायचं असेल तर तुम्ही एस्केप करा आणि पुन्हा एंटर करा. तुमचा बॅलन्स पुन्हा किती दिसतोय 28,000. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला अवश्य कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. संपूर्ण टॅलीचा 15 दिवसाचा कोर्स तुम्हाला आवडला असेल तर मला तुम्ही तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्स मध्ये द्या. सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, मला 1 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला तुमचा अनुभव कसा आला टॅली शिकण्यामध्ये, पुढील 8 ते 10 दिवसामध्ये 1 मिनिटाचा व्हिडिओ चांगल्या सुस्पष्ट आवाजामध्ये कृपया तुम्ही माझ्या ईमेल ऍड्रेस वरती पाठवा. नाहीतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबर देतो, त्या नंबर वरती तुम्ही तो व्हॉट्सअपला तुम्ही 1 मिनिटाचा जास्तीत जास्त 1 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही पाठवा. हा कोर्स जॉईन केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला जर बेल आयकॉन प्रेस केलं तरच मिळेल. धन्यवाद.